मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। काका, देवेंद्र फडणवीसांनी आज प्रतिक्रिया देताना असं सांगितलेलं की आत्ता आमची मनसेसोबत जवळीक निर्माण झालेली आहे, त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेला आहे, त्यामुळे मनसेने आमच्यासोबत यावं अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे। मी तुरळक ती मुलाखत पाहिली, प्रवासात होतो। माननीय देवेंद्रजीने एक वाक्य त्यात उच्चारलं आहे की राज ठाकरे असे पहिले नेते होते की ज्यांनी सांगितलं होतं की मोदी या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजेत। म्हणजे राज ठाकरेंची दूरदृष्टी किंवा एक द्रष्टा नेता आपण राज ठाकरेला म्हणू शकतो। दुसरं, आत्ता माननीय देवेंद्रजीनं असं म्हटलं आहे की हिंदुत्वाची भूमिका घेतली। ही भूमिका आम्ही आज नाही घेतली, राजसाहेब हिंदुत्व त्यांचं पूर्वीपासून होतं, नव्यानं ती भूमिका घेतली अशातला तो भाग नाही। ती अधिक उजळपणे ती आम्ही अंमलात आणायचं ठरवलं आणि त्या गोष्टीमुळं जर भारतीय जनता पक्षाला आमच्याविषयी आपुलकी वाटत असेल आणि काही आस्था वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे ना। पण ते हेही बोलायला विसरले नाही देवेंद्र फडणवीस की मधल्या काही काळात राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली होती असंही ते म्हणालेत। पहा, राज ठाकरेंचा एक स्वभाव आहे, ते अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत। एखादी गोष्ट त्यांना किंवा त्यांच्या बुद्धीला ती पटली नाही तर ते स्पष्टपणे सांगतात की मला हे पटलं नाही। मग ती समोरची व्यक्ती कोण आहे, काय आहे याची ती तमा बाळगत नाहीत। मध्यंतरीच्या काळात त्यांना काही गोष्टी आवडल्या नाहीत आणि त्यांनी ते जाहीर बोलून दाखवल्या, मनात नाही ठेवल्या। जसा एक राजकारणी लोकांचा स्वभाव असतो की मनात ठेवायचं आणि वेळ येईल त्यावेळेस त्याचं उट्टं काढायचं आपण म्हणतो, तसं नसल्यामुळे एक ओपन हार्टेड माणूस राजसाहेब असल्यामुळं त्यांनी त्यावेळेस सांगितले की मला ही भूमिका नाही पटली। जसं त्यांना 14च्या अगोदर वाटलं की मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजेत, त्यांनी खुल्या दिल्यानं सांगितलं की हा माणूस व्हायला पाहिजे। काही चुका झाल्या असतील त्यांनी खुला दिल्यानं सांगितलं की या गोष्टी मला आवडल्या नाही, त्यात वाईट वाटण्याचं काय कारण आहे। फडणवीस पुढे म्हणतात की 10 वर्षात जी काही कामं झालेली आहेत त्यामुळे त्यांना सोबत यावं असं वाटलं असेल आणि ज्यांना राष्ट्र प्रथम आहे त्यांनी सोबत यावं आणि राज ठाकरे सोबत येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। हे पहा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रावर भक्ती, राष्ट्राचा अभिमान ही कोणी एका पक्षाची, कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही। आणि मला असं वाटतं की राष्ट्राभिमान, राष्ट्रावर प्रेम राज ठाकरेला कोणी दुसऱ्याने शिकवायची गरज नाही, ते त्यांच्या रक्तात आहे, ते बाळकडू त्यांना मिळालेलं आहे। त्याच्यामुळं आमच्या परीने राष्ट्र हे सर्वप्रथम आहे। त्याच्यामुळं राष्ट्राच्या बाबतीत आम्ही कुठेही तडजोड करत नाहीत। मला वाटतं की राजसाहेब हे देशातले एकमेव असे नेते असतील की त्यांनी 370 कलम रद्द केल्यानंतर जो भव्य मोर्चा त्याच्या पाठिंब्यासाठी काढला, तो मोर्चा भारतीय जनता पक्षसुद्धा काढू शकला नाही। एवढा भव्य मोर्चा राजसाहेबांनी काढला कारण त्यांना खूप आनंद झाला की देशाच्या हितासाठी 370 कलम हे रद्द व्हायला पाहिजे ही त्यांची भूमिका होती। म्हणून राष्ट्रप्रेम हे राजसाहेबाला कोणी शिकवावं अशातली गोष्ट नाही। शेवटचा प्रश्न, उद्या राज ठाकरे यांचा मेळावा आहे मोठा, बरेच जण म्हणतात की उद्या मेळाव्यातून राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील। मला सुद्धा खूप उत्सुकता आहे की साहेब उद्या काय बोलतील। मी उद्या सकाळच्याच रेल्वेनं मुंबईला जातो आहे, आम्हाला सुद्धा दम निघत नाही की उद्या साहेब कधी भाषणाला उभा राहतील। म्हणजे तो जो वेळ आहे, जसं म्हणतात की माणसाला शिजेपर्यंत दम असतो, निवेपर्यंत नसतो। आता उद्या 9 तारीख आहे, उद्या रेल्वेत बसल्यापासून आम्हाला ते वाटेल की साहेब कधी बोलायला उभा राहतात आणि साहेब कोणची भूमिका घेतात। अर्थात साहेब जी भूमिका घेतील ती आम्हा सर्वांचीच भूमिका असेल। साहेब जे ठरवतील ते धोरण, साहेब जे बांधतील ते तोरण। पण ही उत्सुकता सगळ्यावर मलासुद्धा आहे, पण मी असा काही म्हणजे भविष्यवेत्ता नाही की मी त्याची भविष्यवाणी काही करू शकतो। ते साहेबाशिवाय कोणाला दुसऱ्याला माहीत असण्याचं काही कारण नाही आणि साहेबच ते सांगतील आणि सर्वांप्रमाणे मलाही त्याची उत्सुकता आहे। भाजपसोबतच उद्या राज ठाकरे काय बोलणार याची प्रकाश महाजन यांनाही उत्सुकता आहे, त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणतं तोरण बांधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.